तर आपण ब्लॉग सुरू करण्याआधी माझा एक जो ब्लॉग आहे त्यावर जाऊन आपण बघूया एकदा. मी एक ब्लॉग बनवलेला आहे, तो ब्लॉग आपण एकदा बघूया. तर हा आहे माझा ब्लॉग. हा वरती माझा ब्लॉगचा ॲड्रेस बघा, माझी शाळा 99.blogspot.com हा माझा ब्लॉगचा ॲड्रेस आहे. माझी शाळा ब्लॉगचं टायटल आहे आणि हे माझे आत्तापर्यंतचे पोस्ट आहेत समजा. तर आणि हे असं मोबाईलमध्ये दिसते, तर एखाद्याच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कसं दिसेल हा ब्लॉग हे पाहण्यासाठी आपण इथे सगळ्यात खाली व्ह्यू वेब व्हर्जन हे जे आहेत जे शब्द त्यावर आपण क्लिक केलं की मग ते ओपन होतं आणि मग ते अशा प्रकारे दाखवतं की कुणाच्याही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये हा ब्लॉग माझा कसा दिसेल. तर हा असा दिसतो. आणि याच्या आधी जो आपण पाहिला तो मोबाईल व्हर्जन होता, म्हणजे मोबाईलमध्ये ते तसं दिसणार आणि एखाद्याच्या लॅपटॉपमध्ये असं दिसतं. मग आपण फोनमध्ये पण ते पाहू शकतो अशा प्रकारे. तर हा आहे माझा ब्लॉग. इथं इयत्ता पहिली दुसरी यावर काम चालू आहे. अजून माझं पूर्ण नाही, बरेच दिवसांपासून बनवलं आहे मी, पण अपडेट करायला फारसा वेळ भेटत नाही. तर ठीक आहे, हा मी एक सॅम्पल म्हणून दाखवलं की आपण आपला ब्लॉग कसा तयार करू शकतो. तर मी हा शैक्षणिक ब्लॉग केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःच्या कवितांचा किंवा तुमच्या रेसिपीजचा किंवा तुम्ही ज्या रांगोळ्या काढतात छान छान त्या रांगोळ्यांचे फोटो टाका किंवा असं किंवा लिहा. एखाद्याचं लिखाण पण खूप छान असतं, छान छान आर्टिकल्स लिहिणं, त्यावर पण आपण ब्लॉग बनवू शकतो. तर तुम्ही बघा मी ब्लॉग कसा बनवतो ते एकदा समजून घ्या. मग तुम्ही ठरवा की आपण कोणत्या विषयावर ब्लॉग बनवायचा आणि मग तुम्ही त्यावर ब्लॉग बनवू शकता.